भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। माझा अनुभव, एका ताटात दारुड्या मित्रासोबत भोजन केले आनंदात। विजेचा धक्का लागून जीव जाण्याइतपत महासंकट आले नशिबात। माझे नाव रामू अंकुशजी सारंगपुरे आहे। आज मी माझा अनुभव, या अनुभव मालिकेत मला आलेला परमेश्वरी कृपेचा दुसरा अनुभव सादर करीत आहे। माझ्या घरची परिस्थिती ही हलाखीची असल्यामुळे मी माझ्या मित्रांसोबत गुजरात येथे रिलायन्स कंपनीमध्ये नोकरी करण्याकरिता गेलो। तेव्हाचा अनुभव मी सादर करीत आहे। माझे मित्र आणि मी आम्ही एकूण 8 सदस्य होतो। त्यामध्ये दोघेजण दारू पिणारे होते। आम्हाला नोकरी लागून 3 महिने झालेले होते। त्या काही दिवसात प्रत्येक दिवशी नेहमीप्रमाणे आम्ही कामावर जात होतो। एके दिवशी आमच्या व्यवस्थापकांनी आम्हा चौघांना वेगवेगळ्या सपोर्टिंगच्या कामावर पाठविले। सपोर्टिंगचे काम म्हणजे भाडा बांधायचं, स्लॅब टाकण्याची प्रक्रिया। त्या कामावर दोघेजण खाली होते। मी आणि माझा मित्र आम्ही दोघे जवळपास 30 ते 40 फूट काम करीत होते। तिथेच वेल्डिंगचे सुद्धा काम सुरू होते। कामवर असल्यामुळे आम्हाला सेफ्टी बेल्ट दिलेले होते। वेल्डिंगवाल्यांचे 2 कनेक्शन लावलेले होते आणि मला त्याच जागी काम करायचे होते। जेव्हा वेल्डिंगचे काम बंद होते तेव्हा मला काहीच जाणवले नाही आणि जशी ती मशीन चालू केली तेव्हा मला जोरात झटका लागला। तेव्हा माझ्या तोंडून आई ग असा शब्द निघाला। मग थोडा वेळ बसलो, नंतर अजून काम सुरू केले। तेव्हा जो मित्र माझ्यासोबत काम करायला होता त्याला मी सांगितले नाही की मला करंट लागला, कारण मला वाटले की तो भीतीमुळे खाली जाणार व मी एकटाच वर राहील म्हणून त्याला काहीच सांगितले नाही। नंतर वर जाळी पसरवली तेव्हा खाली वेल्डिंगच काम सुरूच होते। नंतर माझ्या हाताने चुकीने ज्या पाईपला त्यांनी इलेक्ट्रिकचा वायर लावला होता त्याच पाईपला हात लागला व जसा हात लागला करंट असल्यामुळे माझ्या हाताचा पूर्ण पंजा जळला। तेव्हा पुन्हा माझ्या तोंडून आई ग असा शब्द निघाला व मी वरून 10 फीट खाली पडलो। हे सगळे बघताच माझ्या मित्राने माझ्या व्यवस्थापकाला बोलाविले। तेव्हा मी तिथे गंभीर अवस्थेत पडलेलो होतो। तितक्यातच साहेब लोक आले। त्या गंभीर अवस्थेत असून सुद्धा माझ्या तोंडून बाबा हनुमानजी हा शब्द निघतच होता। त्यानंतर मी बेशुद्ध पडलो। त्यानंतर काय झाले मला काहीच माहिती नाही। जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा बघितले की मला 4 सलाईन लावलेल्या होत्या। डॉक्टरांनी म्हटले की रामू तुझे 8 दिन छुट्टी नहीं होगी, कारण मला दुखापत पण खूप होती। डॉक्टरांनी सांगितले की करंट लागलेले आहे, वरून हात पण जळलेला आहे आणि डावा हाताचा मनगट वरून तुटलेला आहे, म्हणून मला सलाईन लागलेली आहे। मी मनातल्या मनात बाबा हनुमानजींच्या नावाचे जप करतच असायचो। 4 दिवसानंतर ज्या डॉक्टरांनी मला म्हटले होते की तू बेड के नीचे मत उतरना, तर मी त्या डॉक्टरांना म्हटले की मैं खुद होके उठ सकता हूँ, पण माझ्या प्रकृतीसाठी डॉक्टरांनी नाही म्हटले। डॉक्टर जसे बाहेर गेले तेव्हा मी उठून बसलो। दररोज मी मनातल्या मनात बाबा हनुमानजीच्या नावाचे जप करायचो। यामुळे मला बरे वाटायचे आणि माझ्या हाताचे दुःख कमी व्हायचे। मी जसा बेडवरून खाली उतरलो तसेच जोरात माझ्या शरीरात दुखू लागले। तेव्हा माझ्या तोंडून बाबा हनुमानजी शब्द निघाला। ज्यावेळी मला त्रास व्हायचा त्यावेळी मी बाबा हनुमानजी म्हणायचो। मग मी थोडा तिथेच फिरलो व बेडवर येऊन बसलो। मग मी नर्सला म्हणालो की मला एका ग्लासमध्ये पाणी द्या। त्यांनी मला पाणी तर दिले व सांगितले की डॉक्टरांनी म्हटले आहे की तुम्ही 1 तासपर्यंत पाणी पिऊ शकत नाही। मी त्यांना विचारले की का नाही, तेव्हा त्यांनी म्हटले की अभी बड़े डॉक्टर चेक करने के लिए आने वाले हैं। असे बोलून नर्स तिथून निघून गेली। मी ग्लासमध्ये पाणी घेतले व तिथे तीर्थ बनविले।
दुपारी 1 वाजता डॉक्टर येणार होते. मी 1 वाजतापर्यंत 3 वेळा तीर्थ बनविले आणि आराम केला. जेव्हा माझी झोप उघडली तेव्हा असे वाटले की मला काहीच झालेले नाही. मग 1 वाजता डॉक्टर आले, त्यांनी मला तपासले. त्यानंतर त्यांनी मला सांगितले की तुम्ही सुट्टी घेऊ शकता. त्यानंतर माझे मित्र व व्यवस्थापक मला रूमवर घेऊन आले. मग काही दिवसानंतर मी माझ्या मित्रांना विचारले की जेव्हा कामावर मी बेशुद्ध झालो होतो त्यानंतर मला काय झाले होते? तेव्हा ते म्हणाले की जो वेल्डिंगवाला होता ज्यांच्यामुळे तुझा अपघात झाला होता, त्याला कंपनीने बाहेर काढले. आम्ही तुला लवकर रुग्णालयात घेऊन गेलो. तुझा उजवा हात जळला होता आणि डावा हाताचा मनगट तुटलेला होता. तेवढा अपघात झाला पण माझी चूक लक्षातच येत नव्हती. काही दिवसानंतर मला चांगले वाटत होते, तेव्हा सर्वजण कामावर गेले होते. मी एका मित्राला म्हटले की तू कामावर नको जाऊ. आज आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया. मग आम्ही दोघे फिरायला समुद्रकाठी गेलो व तिथे निवांत बसलो होतो. तिथे मनातल्या मनात विनंती केली, हे भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी, अशी माझ्याकडून कोणती चूक झाली की मला रुग्णालयात भरती व्हावे लागले? तिथे बसल्या बसल्या माझी चूक लक्षात आली की एके दिवशी मी माझ्या मित्रांसोबत जेवण केले होते. त्या दिवशी माझा मित्र दारू पिऊन होता आणि मी त्याच्या ताटामध्ये त्याचसोबत जेवण केले होते. माझी चूक लक्षात येताच तिथून घरी गेलो आणि आईला वरील पूर्ण माहिती सांगितली. मग बाबांनी म्हटले की तू मार्गदर्शकांना हे पूर्ण प्रकरण सांग. मग बाबांनी सांगितल्याप्रमाणे आमचे मार्गदर्शक श्री मंगलजी पारधी कवलेवाडा यांना फोन केला व पूर्ण माहिती दिली. मग त्यांनी मला म्हटले की आता आराम असेल तर गावाला ये. मग काही दिवसांत पूर्ण पगार घेऊन घरी आलो. मग मी मार्गदर्शकांना भेटलो. त्यांनी मला माफीचे कार्य दिले व बघा परमेश्वराची कृपा, जो माझा उजवा हात जळला होता आणि डावा हाताचा मनगट तुटलेला होता. या 11 दिवसांच्या कार्यात मला पूर्णपणे आराम झाला. डॉक्टरांची औषध बंद करून फक्त तीर्थ करून लावत होतो. आता भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजींच्या कृपेने सुखी समाधानी आहे. लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो. नमस्कार. नाव रामू अंकुशजी सारंगपुरे. पत्ता मू धादरी पो सरांडी ता तिरोडा जी गोंदिया. मार्गदर्शक श्री मंगलजी पारधी. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपूर. सर्वांना माझा नमस्कार.